Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण संरक्षण संदर्भातील डिफेन्स किंवा संरक्षणातील ज्या काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी आहे, मे बी या सदरामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ मिसाइल्स पाहायचं आहे. क्षेपणास्त्रांचं क्लासिफिकेशन कुठल्या पॉइंट नुसार केलं जातं, ते रेंज नुसार केलं जातं, स्पीड नुसार केलं जातं किंवा कुठल्या ऑब्जेक्टिव्ह नुसार केलं जातं या ठिकाणी पाहायचं. या व्हिडिओचा मेन उद्देश आपल्याला बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल यांचा डिफरन्स पाहणं आहे. याही व्यतिरिक्त या डिफाईन्सचा फरक पाहत असताना त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सायंटिफिक टर्म यांचा देखील आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घ्यायचा आहे. हा व्हिडिओ मनापासून आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून, आणि 4, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटियर डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जो काही पहिला व्हिडिओ जो काही पाहिलेला आहे तो वर्किंग ऑफ अ मिसाईल किंवा क्षेपणास्त्रांची कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालली जाते हा संदर्भ जर आपल्याला जर घेतला तर हा व्हिडिओ आपल्याला समजायला अतिशय इझी होऊन जाईल. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही कल्पना घेतली की क्षेपणास्त्र हा एक रॉकेटचाच प्रकार आहे. कम्पॅरेटिव्हली इट इज वन टाईप ऑफ द रॉकेटचाच प्रकार आहे. आणि हा जो काही मिसाईल जो काही आहे दिस इज नोन ॲज अ गाइडेड. कारण जे काही आपण टार्गेट ठरवलेलं आहे त्या टार्गेटवर जाऊन बंबार्ड करणं, इम्पॅक्ट करणं आणि प्री डिटरमाइन उद्देशानं घेऊन जाणं हा त्याचा मेन पर्पज असतो. आणि मिसाईल हे त्याच्याकडे जो काही पेलोड्स आहे हा पेलोड्स वॉरहेड असू शकतो. मे बी कन्व्हेन्शनल वॉरहेड असू शकेल किंवा तो स्ट्रॅटेजी वॉरहेड असू शकेल. मे बी याच्या संदर्भात आपल्याला हे मिसाईलचं क्लासिफिकेशन हे कशा पद्धतीने करता येईल हे या ठिकाणी उद्देश पाहणं गरजेचं आहे. मिसाईलमध्ये जे काही इंधनं वापरली जातात तो एक वे आपल्या क्लासिफिकेशनचा आहे. मिसाईलचं नेचर कुठल्या ठिकाणी तो टार्गेट करणार आहे त्या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. या मिसाईलची रेंज किती आहे, किती किलोमीटर पर्यंत त्याचा इम्पॅक्ट होऊन जातो हा आपला वे ऑफ क्लासिफिकेशन आहे. नंतर मिसाईल कुठल्या वेने लॉन्च केलं जातं, यामध्ये एअर मीडियम्स आहे किंवा सी मीडियम्स आहे किंवा आपण म्हणूया की लँड मीडियम आहे, टेरिटोरियल मीडियम्स आहे, हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि जो सर्वात महत्त्वाचा आजच्या व्हिडिओचा जो काही उद्देश आहे आपल्याला बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूड मिसाईल यांचं डिफिनेशन्स पाहायचं आहे. त्याच पद्धतीने या पॉइंटला मी एक गायडन्स सिस्टीम या पॉइंटवर तुमच्याशी जास्तीत जास्त डिफाईन करेल. कारण मिसाईल हा एक गाइडेड व्हेकल असल्यानंतर त्याला गाईड करण्यासाठी वेगवेगळे मीडियम्स वापरले जातात. या गाइडेडच्या मीडियम्समध्ये आयदर तो गाईड वायर मीडियमने देखील केला जाऊ शकतो. कम्पॅरेटिव्हली अगदी लोएस्ट रेंजसाठी ही मेथड युजफुल ठरू शकेल. किंवा या व्यतिरिक्त त्याला गाईड करण्यासाठी आपण ऑप्टिकल जे काही वेवलेंथ आहे त्याचा आधार घेऊ शकतो, ज्यामध्ये ऑप्टिकल वेवलेंथच्या बाहेर जर असेल तर आयदर रेडिओ फ्रिक्वेन्सी आपण यूज करू शकतो किंवा आपण GPS प्रणालीच्या यूज करून आपल्याला त्याला प्री डिफाईन टार्गेटला लॉन्च करू शकतो. दिस वॉज वन ऑफ द वे. काही मिसाईल्समध्ये त्याला टार्गेट डिझाईन करण्यासाठी किंवा स्पेसिफिक टार्गेट देण्यासाठी आपण लेझर टेक्नॉलॉजीचा देखील वापर केला जातो. या ठिकाणी आपल्याला त्या मिसाईलच्या टर्मिनलला जर टर्मिनल सीकर असेल तर त्या टर्मिनल सीकरला आपण टर्मिनल गायडन्स असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हे मिसाईलचा प्रकार मी पुढील स्लाइड्समध्ये मेन्शन्स केलेला नाही, तो या ठिकाणी आपण मेन्शन्स केलेला आहे की मिसाईलला गायडन्स कुठल्या पद्धतीने दिलं जातं, कुठल्या मीडियमने दिलं जातं. आयदर तो वायर मीडियम्स असेल किंवा आयदर आपण त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी, GPS मीडियम किंवा टर्मिनल गायडन्स असेल, लेझर गायडन्स असेल, या पद्धतीने त्याला लॉन्चिंग केलं जातं. दुसरा एक मीडियम मला या ठिकाणी तुमच्याशी डिस्कस करणं योग्य वाटेल, त्याला आपण वार हेड असं म्हटलेलं आहे.
जो रॉकेटच्या भाषेमध्ये त्याचा जो काही टॉपचा पोर्शन जो काही असतो, या वॉरहेडला या टॉपची अॅनॉलॉजी जर वापरली तर आपण याला पेलोड असं म्हटलं जातं. पण तीच टर्मिनॉलॉजी मिसाईलच्या संदर्भामध्ये आपण या टॉप पोर्शनला आपण वॉरहेड असं म्हटलं जातं. आता या वॉरहेड्समध्ये 2 टाइप्स वरून मिसाईल आपण क्लासिफाय करू शकतो. एक, जर हे वॉरहेड कन्व्हेन्शनल टाइपचे असेल तर त्याला आपण वॉरहेड कन्व्हेन्शनल मिसाईल्स असं म्हणणार आहोत. कन्व्हेन्शनल याचा मिनिंग या ठिकाणी आपण जो काही वापरणार आहोत तो जी काही वॉरहेड किंवा जे काही आपण म्हणूया की बस्ट एक्सप्लोजिव्ह वापरणार आहोत, दे आर कन्व्हेन्शनल टाईप, ज्या ठिकाणी त्यांची अमाऊंट आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात लागणार आहे, जे डिस्ट्रॅक्शन मोठ्या प्रमाणात करायचं असेल. दुसरा जो काही टाईप आहे मिसाईलचा ऑन द बेसिस ऑफ वॉरहेड पेक्षा पाहिलं कन्व्हेन्शनल वॉरहेड मिसाईल. दुसरं जे काही पाहिलं त्याला आपण म्हटलेले स्ट्रॅटेजिक मिसाईल वॉरहेड मिसाईल, की ज्या ठिकाणी हे जे काही वॉरहेड वापरलं जाणार आहे ते रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल्स वापरलं जाणार आहे. त्यामुळे कन्व्हेन्शनल वॉरहेडपेक्षा आपल्याला मटेरियल जे काही लागणार आहे ते खूप कमी प्रमाणात लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्लाइड्समध्ये आपण हे बाकीचे जे काही पाहणार आहोत ते पुढील स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. पण या ठिकाणी तुम्हाला गायडन्स सिस्टीमच्या द्वारे मी क्लासिफिकेशन सांगितलं आणि दुसरं क्लासिफिकेशन जे काही मेन्शन केलं ते वॉरहेड मिसाईलच्या संदर्भात. 2 पद्धतीचे वॉरहेड मिसाईल्स आहे. एकाचं नाव आपण वॉरहेड मिसाईलच्या संदर्भात पाहिलं की कन्व्हेन्शनल वॉरहेड पाहिला आणि दुसरा जो काही प्रकार पाहिला त्यालाच आपण नाव दिलेलं आहे की आपण त्याला स्ट्रॅटेजिक वॉरहेड पॉईंट हा मेन्शन केला. 1 बाय 1 आपण या मिसाईल सिस्टीमकडे जातो. पहिलं की रॉकेटच्या भाषेमध्ये आपल्याला ही पूर्णपणे कल्पना आहे की जे काही इंधन वापरलं जातं, जे काही फ्युल वापरलं जातं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 कंपोनंट. जे काही प्युअर फ्युएल आहे आणि या प्युअर फ्युएलला वातावरणाच्या बाहेर ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही ऑक्सिडायझर वापरलं जातं, या कॉम्बिनेशनला आपण नाव दिलं जातं प्रोपेलेंट असं म्हटलं जातं. आणि कॉम्बिनेशन जे काही वापरलं जातं त्यालाच आपण मिक्स रेशो असं म्हटलं जातं. इट इज अ रेशो ऑफ ऑक्सिडायझर अपॉन द फ्युएल. आता जे काही मिसाईलमध्ये मोर प्रॉपर किंवा ऑप्टिमम फ्युएल जे काही प्रिफर केलं जातं, देर आर द नंबर ऑफ फ्युएल्स आपण पाहतो. पहिलं फ्युएल्स जे काही वापरलं जाणार आहे ते सॉलिड फ्युएल्स आहे किंवा आपण त्याला फ्युएल्स असं म्हणूया किंवा लिक्विड फ्युएल्स वापरलं जाईल. तिसरं जे काही प्रोपल्शन सिस्टीम किंवा वापरली जाणार आहे दिस इज नोन ॲज अ हायब्रिड. या हायब्रिडमध्ये आयदर आपण सॉलिड लिक्विडचं कॉम्बिनेशन वापरणार आहोत किंवा विल गोइंग टू यूज द इंजिन. कुठलं इंजिन या ठिकाणी प्रिफर केलं जाणार आहे? आयदर रॅमजेट इंजिन असेल, आयदर द स्क्रॅमजेट इंजिन असेल किंवा क्रायोजेनिक सिस्टीम असेल. परंतु मिसाईलमध्ये हे जरी प्रोपल्शनच्या सिस्टीमने आपण त्याचे क्लासिफिकेशन जरी करत असेल तरी मोर आपण त्याला म्हणूया की मोर बेस्ट वे किंवा जो काही प्रिफर केला जातो तो सॉलिड फ्युएल हे प्रिफर केलं जातं. आणि सॉलिड फ्युएलसाठी ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी बेस्ट चॉईस इज नायट्रोजन ऑक्साईड कॉम्बिनेशन आहे किंवा आपण त्याला पोटॅशियम नायट्राईडचं कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं किंवा त्याला अमोनियम परक्लोरेटचं कॉम्बिनेशन वापरलं जातं. वाय सॉलिड फ्युएल मोस्ट प्रिफर केलं जातं मिलिटरी पर्पजसाठी? तर बेसिक रिझन हे सॉलिड फ्युएल कम्पॅरेटिव्हली स्टोरेज करण्यासाठी इट इज वन ऑफ द कन्व्हेन्शनल मेथड्स आहे की लॉजिस्टिकल वेने आपण या पद्धतीचे मिसाईल स्टोअर करू शकतो. म्हणून हे मिसाईलचं क्लासिफिकेशन्समध्ये मिलिटरी पर्पजसाठी आपण सॉलिड फ्युएल केला जातो. दुसरं मिसाईल आहे टॅक्टिकल मिसाईल. आता टॅक्टिकल मिसाईल याचा अर्थ इमॅजिन करूया, दिस इज दी वन आपण लॉन्च पोर्शन करणार आहोत आणि या ठिकाणी आपलं टार्गेट पोर्शनचं आहे. आणि हे टार्गेट पोर्शन ऑलमोस्ट जर 5000 किलोमीटर अवे जर असेल तर ऑन द बेसिस ऑफ दॅट 1000 किलोमीटर असेल, मे बी 15,000 किलोमीटर असेल, या पद्धतीनं जर इथून जर मिसाईल लॉन्च करायचं जर असेल की ज्या ठिकाणी, आणि दुसरं जर हा एक फर्स्ट ऑप्शन मी तुमच्याशी नमूद केला, आणि दुसरं मिसाईल आहे या ठिकाणी आपल्याला लॉन्च आहे मिसाईलचं आणि आपल्याला लॉन्च हा अगदी जवळच्या एरियात करायचा. मे बी या ठिकाणी आपल्याला तो 1-2 एरिया असेल किंवा आपण असं म्हणूया की या ठिकाणचा आपल्याला जो काही एरिया असणार तो अगदी जवळचा एरिया असणार आहे. मग आता जवळचा एरिया जर कुठला असेल तर जवळच्या एरियानुसार आपण त्या ठिकाणी जे काही क्लासिफिकेशन्स करतो ते क्लासिफिकेशन आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ते कुठल्या भागामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. आणि हा जर जवळचा जर भाग असेल तर त्याला आपण टॅक्टिकल मिसाईल्स असं म्हटलं जातं. म्हणजे टॅक्टिकल मिसाईल हे ज्या ठिकाणी वार चालू आहे त्या वारमध्येच त्याचा इम्पॅक्ट किंवा टार्गेट केला जातो. हा फर्स्ट पॉईंट आहे.
आणि दुसरा जो काही पॉईंट आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, अगदी ते आपल्यापासून जर लांब जर असेल तर त्या ठिकाणी जो काही वापरतो आपण त्याला स्ट्रॅटेजिक मिसाईल पॉईंट असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि या स्ट्रॅटेजिक मिसाईल पॉईंट्समध्ये आपल्याला दोन मिसाईल दिसतात, ज्या ठिकाणी आपण बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं किंवा त्यांना आपण क्रूज मिसाईल असं म्हटलं जातं. हा दोन संदर्भ आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. दुसरा जर पॉईंट आपण या ठिकाणी घेण्याचा जर प्रयत्न केला तर हे दोन पद्धतीने आपण मिसाईल्स पाहिलं ऑन द बेसिस ऑफ मागचं त्याच्यात प्रोपल्जन सिस्टीम कशी वापरली जाते ऑन द बेसिस ऑफ बेसिस. आणि आपल्याला आजच्या स्लाइडचा जो काही मेन पॉईंट आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ते बॅलिस्टिक मिसाईल्स आणि द क्रूज मिसाईल इट इज द पॉईंट और इट इज अ क्लासिफिकेशन ऑफ अ स्ट्रॅटेजिक मिसाईल्स आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशनला जातोय आपण की ही जी काही बॅलिस्टिक मिसाईल आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर ही पॉईंट समजलं पाहिजे. या ठिकाणी ऑलमोस्ट आपण पृथ्वीचं ॲटमॉस्फिअर जर पाहिलं ते किती हाईटला येतं, मॅक्झिमम हे 20 किलोमीटर हाईटला येतं पृथ्वीच्या सतहपासून. आणि त्यानंतर जे काही चालू होतं त्याला आपण ॲटमॉस्फिअरच्या बाहेरचा पोर्शन असं म्हटलं जातं. बॅलिस्टिक मिसाईल याचा अर्थ जे मिसाईल जी बॅलिस्टिक ट्रॅजेडी या पद्धतीने एखादा बॉल जर थ्रो केल्यानंतर काही तो मॅक्झिमम हाईटला जातो आणि परत ड्यू टू द ग्रॅव्हिटी अगेन इट गोज टू फॉलो. ही जी काही ट्रॅजेक्टरी आहे त्याला फिजिक्सच्या भाषेमध्ये हे ट्रॅजेक्टाईल जे काही मोशन्स आहे त्या ट्रॅजेक्टरीला आपण हे जे काही नाव दिलं जातं तिला आपण बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी असं म्हटलं जातं. आणि जर मिसाईल हे बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी जर फॉलो करत असेल तर त्याला आपण नाव देतो बॅलिस्टिक मिसाईल. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं मिसाईल क्रूज मिसाईल्समध्ये या ठिकाणी ही कुठल्याही या पद्धतीचं इलेक्ट्रिकल वे फॉलो न करता डायरेक्टली जो काही पॉईंट पासून लॉन्च केलेला आहे त्या पॉईंट पासून हा जर कन्व्हेन्शनल मेथड जर फॉलो करत असेल किंवा विथिन ॲटमॉस्फिअर जर फॉलो करत असेल, जर या पद्धतीने ॲटमॉस्फिअर जर फॉलो करत असेल तर त्याला आपण क्रूज मिसाईल असं म्हटलं जातं. थोडक्यात आपण अजूनही त्याचे डिफरन्सिएशन पॉईंट आहे त्या डिफरन्सिएशन पॉईंटकडे आपण जाऊया. पण पहिला पॉईंट कळाला असेल बॅलिस्टिक मिसाईल्स हे ट्रॅजेक्टाईल प्रोजेक्टाईल किंवा ट्रॅजेक्टरी पाथ फॉलो केला जातो, वेअर क्रूज मिसाईलच्या माध्यमातून हा एक ट्रॅडिशनल पाथवे किंवा जो आपण म्हणूया की हॉरिझॉन्टल पाथवे या क्रूज मिसाईलकडून फॉलो केला जातो. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. क्रूज मिसाईलच्या संदर्भामध्ये किंवा दोन्ही मिसाईलच्या संदर्भामध्ये जे काही आपण अनेक टाईप पाहणार आहोत इट इज डिपेंडिंग अपॉन द स्पीडच्या संदर्भातील आहे. जसं मी मेन्शन केलं की ज्या ठिकाणी आपल्याला आपला जो काही टार्गेट आहे तो टार्गेट मोबाईल आहे किंवा तो टार्गेट अतिशय छोट्या पद्धतीचा आहे. मोबाईल म्हणजे ज्या व्यक्तीवर किंवा ज्या इन्स्टिट्यूशनवर आपण टार्गेट करायचं आहे तो टार्गेट गाडीमध्ये आहे किंवा मे बी एखाद्या इमारतीमध्ये आहे, तो पूर्णपणे चेंज होत असेल किंवा त्या ठिकाणी टेररिस्ट असेल तर त्या टेररिस्ट असेल जे मोबाईल आहे त्या ठिकाणी जो काही बेस्ट ऑप्शन चूज केला जातो तो क्रूज मिसाईल चूज केला जातो. आणि मोस्टली हा जोपर्यंत पूर्णपणे आपण त्याला म्हणूया की ज्याची तोपर्यंत जो काही फ्लाईट आहे तो पूर्णपणे फ्लाईटमध्ये जो काही वर्कआउट करतो कुठल्या प्रिन्सिपलनी वर्कआउट करत असेल तर हा एरोडायनामिक लिफ्ट या पद्धतीने वर्कआउट करतो. म्हणजे या ठिकाणी त्याचे फिन्स असेल, त्याचं टेलचं पोर्शन असेल किंवा ते क्रूज मिसाईलची साईज असेल, या गोष्टी त्या मिसाईलला वेग देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काम केलं जातं. हा दुसरा पॉईंट आपल्याकडे लक्षात असला पाहिजे. आणि या ठिकाणी जो काही महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी जे काही वारहेड ठेवलं जातं हे कम्पॅरेटिव्हली त्याची आपण म्हणूया क्वांटिटी ही लेज असते. आणि याला या पाथमध्ये किंवा कंटिन्युअस मोशनमध्ये जी काही मुवमेंट केली जाते, जी काही प्रोपल्जन दिलं जातं ते प्रोपल्जन मोस्टली आपण जेट इंजिन टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी मुवमेंट दिली जाते. हेही आपल्याला महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. आणि स्पीडच्या बाबतीमध्ये किंवा आपण म्हणूया की त्याची पेनिट्रेशन जे काही आहे एखाद्या बिल्डिंगमध्ये करण्याची ॲबिलिटी ही सर्वाधिक असते. तर ही जी काही क्रूज मिसाईल आहे त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द स्पीडपेक्षा केलं जातं. या ठिकाणी 340 मीटर पर सेकंद हा जर आपण ॲव्हरेज साऊंडचा स्पीड जर घेतला, या स्पीडपेक्षा जर त्याचा जर वेग कमी असेल तर त्याला आपण सब म्हटलं जातं. या स्पीडपेक्षा जर त्याचा जर वेग जर जास्त असेल तर आपण त्याला सुपरसॉनिक म्हणतो. आणि या सुपरसोनिकपेक्षाही जास्त असेल तर त्या क्रूज मिसाईलला आपण जे काही नाव दिलेलं आहे त्याला आपण हायपरसोनिक असं म्हटलं. खाली जर पाहिलं जातं सबसोनिक क्रूज मिसाईल कोणती आहे की ज्याचा स्पीड हा 1 पेक्षा कमी आहे, म्हणजे 0.8 मॅक जर असेल. बेस्ट एक्झाम्पल आहे हे अमेरिकेचा हार्पून आणि टॉमहॉक क्रूज मिसाईल.
हे सबसॉनिक दर्जाची मिसाईल आहे. त्याचबरोबर हे फ्रान्सचं असणारं एक्सोएट नावाचं मिसाईल आहे. भारत जे काही निर्भय मिसाईल बनवतो आहे ते या सदरातलं बनवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. दुसरं जे काही येतं सुपरसॉनिक, जे आता भारतानं रशियाकडून इम्पोर्ट केलेलं आहे, त्याचा जो काही मॅक आहे ऑलमोस्ट 2 to 3 मॅकच्या दरम्यान आहे. आणि जे काही आता आपण भारत मे बी रशियाच्या हेल्प आउटमध्ये किंवा मे बी कमिंग डेजमध्ये ब्राह्मोस सेकंड डेव्हलप करत आहोत, त्याचा स्पीड हा साऊंड वेगापेक्षा 5 टाइम्स आहे. मॅक याचा अर्थ साऊंड वेगापेक्षा किती पटीनं जास्त आहे. त्याला आपण हायपरसोनिक ब्रह्मा सेकंड असं म्हटलं जातं. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात येणं सर्वात महत्वाची गरजेचं आहे. हा आला क्रूज मिसाईलचे टाईप. नेक्स्ट आपण बॅलिस्टिक मिसाईलच्या संदर्भात जी आपण हा जो काही डायग्राम्स मी तुमच्या पुढे नमूद केली, की या डायग्राम्समध्ये आपण हे पाहिलं की हा एक लॉन्च पॅड आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी टार्गेट पॅड आहे किंवा आपण त्याला इम्पॅक्ट असं म्हटलं जातं. ही भारताची जी काही मिसाईल सिस्टीम्समध्ये आपल्याला जी काही नावं येणार आहेत, पृथ्वी 1 असेल, पृथ्वी द सेकंड असेल, पृथ्वी द थर्ड असेल किंवा अगदी लेटेस्ट जी काही अग्नी व्हरायंटी आहे 1, 2, 3, 4, हे सर्व प्रकार हे बॅलिस्टिक मिसाईलचे टाईप्स आहेत. आणि जसं मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन केलं, ते पूर्णपणे जे काही फॉलो केलं जातं, बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी फाईंड केली जाते. आणि बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरीचा सर्वात महत्वाचा उद्देश असा की ज्यावेळेस ते ॲटमॉस्फिअरच्या बाहेर असतात आणि ॲटमॉस्फिअरमध्ये एंट्री केली जाते, ॲटमॉस्फिअरमध्ये एंट्री करताना दे यूज द जो काही ग्रॅव्हिटी हे जे काही प्रिन्सिपल आहे त्याचं पूर्णपणे यूज केलं जातं. आणि या बॅलिस्टिक मिसाईल्समध्ये आपल्याकडे 3 स्टेज जे काही आहेत. पहिली स्टेज जी काही विचार केली जाते तिला आपण बूस्ट स्टेज असं म्हटलं जातं. आयदर विथ द हेल्प ऑफ रॉकेट किंवा आयदर विथ द हेल्प ऑफ द इंजिन, या ठिकाणी आपण ही बूस्टिंग करतो, त्याला बूस्ट स्टेज असं म्हटले जाते. बूस्ट स्टेज केल्यानंतर याची डेफिनेटली जी काही मोशन चालू होते आयएस, आपण त्याला असेंड म्हटलं जातं. आणि ही जी काही आपल्याला सेकंड स्टेज दिसते त्या सेकंड स्टेजला आपण नाव देतो बॅलिस्टिक मिसाईलच्या संदर्भातील, याला आपण मिड कोर्स स्टेज असं म्हटलं जातं. आणि हा मिड कोर्स स्टेजमध्येच आपल्याला या ठिकाणी मोस्टली त्याला एक पॉवरफुल इंधन किंवा इंजिन देण्याचं गरजेचं असतं. आणि ज्यावेळेस तो खाली डिसेंट येतो, या डिसेंट आल्यानंतर जी काही स्टेज चालू होती त्या स्टेजला आपण जे काही नाव दिलेलं आहे तिला आपण टर्मिनल स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्याला बॅलिस्टिक मिसाईलच्या बॅलिस्टिक ट्रॅजेक्टरी फॉलो केली जाते. त्याचबरोबर 3 त्याच्या स्टेजेस तुमच्याशी मेन्शन्स केल्या. एक फर्स्ट स्टेज आहे त्याला बूस्ट स्टेज असं म्हटलं जातं, सेकंड स्टेज आहे त्याला मिड कोर्स स्टेज असं म्हटलं जातं, आणि थर्ड जी काही स्टेज आहे तिला आपण टर्मिनल स्टेज असं म्हटलं जातं. आणि मिड कोर्स जी काही स्टेज आहे यामध्ये ती मिड कोर्स स्टेजमध्ये कंटिन्युअसली जेट इंजिन असेल किंवा बाकीचं जे काही प्रोपेलंट आहे त्याच्या मुवमेंट थ्रू त्याची पूर्णपणे मुवमेंट होते. आणि भारतातील मिसाईल मी या ठिकाणी मेन्शन्स केलेली आहे. आता आपण याचा जर मिसाईलचा डिफरन्स पाहण्याचा जर प्रयत्न केला तरी हे एक प्री रिटायरमेंट टार्गेट याला बॅलिस्टिक मिसाईलमध्ये डिझाईन केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे थ्रू आउट द फ्लाईटमध्ये हे प्री रिटायरमेंट जे टार्गेट जर असेल तर डिपेंडिंग अपॉन द गाइडेड सिस्टीम असल्यामुळे याचा स्पीड हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. परंतु त्याच्या फ्लाईटमध्ये क्रूज मिसाईलच्या संदर्भात टॉमहॉक मिसाईल्स आहे किंवा भारताच्या संदर्भातलं ब्राह्मोस मिसाईल्स आहे, इट मेंटेन द कॉन्स्टंट स्पीड, हा एक दुसरा पॉईंट म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जे काही लार्ज टार्गेट आहे, एखादं सिटीज असेल किंवा मोठा बिल्डिंग्स असेल किंवा अनेक शहरं जर असेल, हा या बॅलिस्टिक मिसाईलचा महत्त्वाचा टार्गेट असतो. आणि क्रूज मिसाईलच्या संदर्भातील टार्गेट जे काही असणार आहे स्मॉल असणार आहे, टेररिस्ट ग्रुप्स असणार आहे, पीपल्स असणार आहे. थर्ड, हा गाइडेड मिसाईल जरी असेल तरी मोस्टली त्याची ट्रॅजेक्टरी जी काही असते ती अनपॉवर्ड असते आणि तो काही गव्हर्न केला, बुस्टिंग स्टेजलाच आपल्याला त्याला पॉवर प्रोव्हाइड केली जाते. आणि बुस्टिंग स्टेजला पॉवर प्रोव्हाइड केल्यानंतर नंतरची स्टेज त्याची पूर्णपणे अनपॉवर असते आणि ती जी काही वर्कआउट केली जाते किंवा जी काही गव्हर्नमेंट केली जाते ती ग्रॅव्हिटीच्या संदर्भात गव्हर्नमेंट केली जाते. आणि इट इज अ सेल्फ नॅव्हिगेटिंग. हे सेल्फ नॅव्हिगेटिंग म्हणजे त्यातील जे काही इंजिन आहे कॉन्स्टंटली रन आउट होणार आहे आणि त्यावर ही सेल्फ ट्रॅजेक्टरी केली जाते. आणि सर्वात महत्त्वाची याची ट्रॅजेक्टरी मुवमेंट असणारे कम्पॅरेटिव्हली सर्वात हाईटवर असल्यामुळे शत्रू राष्ट्राची रडार सिस्टीम, लेजर सिस्टीम त्याला डिटेक्शन करणार आहे, त्यामुळे इझी टू ट्रॅक असणार आहे. आणि हा कम्पॅरेटिव्हली अगदी लो ॲटमॉस्फिअरमध्ये वर्कआउट करतो, लो अल्टिट्यूडला वर्कआउट करतो. त्यामुळं या क्रूज मिसाईलला आयडेंटिफाय करणं कम्पॅरेटिव्हली आपल्याला असं समजूया की सर्वात अवघड होऊन जातं. ही त्याचा दुसरा बेसिक डिफरन्स आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. अजून मला जर काही फरक तुमच्याशी जर सांगायचा असेल
तर या संदर्भातील फरक मी दोन पद्धतीने तुमच्याशी सांगू शकतो. जर आपण बॅलिस्टिक मिसाईल घेतलं आणि जर क्रूज मिसाईल घेतलं, दोघांच्या पद्धतीने जर रेंज पाहण्याचा प्रयत्न केला, किती रेंजपर्यंत ते वर्कआउट होऊ शकतं, तर बॅलिस्टिक मिसाईलची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, अगदी लो रेंजपासून तर मॅक्झिमम 50,000 किलोमीटर रेंजपर्यंत देखील हे बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च करता येतं. परंतु क्रूज मिसाईलचे बेस्ट रिझल्ट आपल्याला जे देणं गरजेचं असेल, तर इट गिव्स द रेंज ऑलमोस्ट 1000 किलोमीटर टू 3000 किंवा 4000 किलोमीटरपर्यंत आपल्याला रिझल्ट दिले जातात. त्यामुळे रेंज ही मोर मोबाईल रेंज आहे फ्रॉम द लोएस्ट टू द हायेस्ट पॉईंट. दुसरी गोष्ट मागच्या स्लाइड्समध्ये मी जरी मेन्शन केली असेल, अल्टिट्यूडच्या संदर्भामध्ये हे अगदी ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईडला एंटर करतं, परत रिएंटर करतं. त्यामुळं जरी शत्रू राष्ट्राकडून ही जी काही बॅलिस्टिक मिसाईल आहे त्याचं डिटेक्शन हे इझिली होतं. कम्पॅरेटिव्हली यांचं डिटेक्शन होण्यासाठी किंवा आपण त्याला म्हणूया की हार्ड टू डिटेक्ट आहे, हा एक दुसरा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. तिसरा पॉईंट जर या संदर्भातला जर पाहिला तर प्रिसिजनच्या संदर्भात. प्रिसिजन म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट पॉईंट आहे, ज्या ठिकाणी त्याचा टार्गेट पॉईंट आहे, हे जे काही बॅलिस्टिक मिसाईल ज्या ठिकाणी जरी तो गाइडेड मिसाईल जरी असेल तरी तो गाईड करणार आहे किंवा ज्या पॉईंटवर त्याचा इम्पॅक्ट होणार आहे ऑलमोस्ट हा या पॉईंटपासून काही 100 मीटर अराउंड असू शकतो. दॅट इज वन थिंग किंवा निगेटिव्ह अस्पेक्ट होऊ शकतो. कम्पॅरेटिव्हली जर आपण क्रूज मिसाईलचा जर विचार जर केला तर क्रूज मिसाईलचा जो काही आपण पॉईंट दिलेला आहे ऑलमोस्ट हा काही मीटर अवे असू शकतो. म्हणजे प्रिसिजनच्या बाबतीत जर पाहिलं किंवा टॅक्टिकल गोष्टींच्या संदर्भात जर पाहिलं तर या प्रिसिजन ही याची सर्वात जास्त आहे जी क्रूज मिसाईलच्या संदर्भात म्हटलं आहे. चौथी गोष्ट जर आपण कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला, जर स्पीड जर पाहिला, ऑलमोस्ट याचा जर स्पीड जो पाहिला तो 25,000 किलोमीटर पर आवर अतिशय प्रचंड वेगाने जातं. त्यामुळं बाकीची जी काही मिसाईल किंवा बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे कम्पॅरेटिव्हली या सिस्टीमला हे मिसाईल इंटरसेप्ट करणं सर्वात अवघड जातं, कारण याचा स्पीड सर्वात जास्त आहे. तर या ठिकाणी क्रूज मिसाईलचा जो काही स्पीड आहे हा 1000 किलोमीटर पर आवर कम्पॅरेटिव्हली खूप कमी स्पीडने मूव्ह करत असल्यामुळे याचं जे काही इंटरसेप्शन करणं आहे बाकीच्या मिसाईलच्या थ्रू हे इझिली जातं. दुसरा पॉईंट, याची साईज ही छोटी आहे, त्यामुळं याला आपण म्हणूया की मेंटेन करणं किंवा त्याला इतर लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान करणं हे कम्पॅरेटिव्हली इझी किंवा वन ऑफ द अल्टरनेटिव्ह सोर्स आपण याला म्हणूया की बॅलिस्टिक मिसाईलसाठी. हाच त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. मोस्टली जे काही टेररिस्ट ग्रुप्स आहे त्यांच्या हाती लागणं ही देखील याला धोका वाटू शकतं. आणि बेटर ॲक्युरेसी संदर्भात मी तुमच्याशी ही गोष्ट मिळली आणि कंटिन्युअसली त्याच्या मोशन्समध्ये हा बर्न आउट होत असतो, त्यासाठी त्याला एनर्जी लागते. पण या कंडिशनमध्ये ओनली आपल्याला बूस्ट स्टेजमध्ये त्याला आपल्याला प्रोपेलन द्यावी लागतं. बाकीच्या स्टेजमध्ये हा वर्कआउट होतो ऑन द बेसिस ऑफ ओनली ग्रॅव्हिटीच्या सिस्टीमनी हा या ठिकाणी आपल्याला वर्कआउट होताना दिसतो. मुद्दाम हे पॉईंट मी तुमच्याशी, कारण आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा उद्देश बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल यांच्यातील फरक सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंटला याच बॅलिस्टिक मिसाईलचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहिलं. आपण जर क्रूज मिसाईलचं क्लासिफिकेशन जर पाहिलं तर ओनली ऑन द बेसिस ऑफ सबसोनिक किंवा साऊंडच्या स्पीडने सबसोनिक आपण पाहिलं, नंतर आपण सुपरसोनिक पाहिलं आणि नंतर आपण हायपरसोनिक पाहिलं, ज्या ठिकाणी भारताचं ब्रह्मोस सेकंड येणार आहे. परंतु जी काही बॅलिस्टिक मिसाईल्स आहे, बॅलिस्टिक मिसाईल्स अगेन आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ अ रेंज. हे आपल्याला शब्द आपल्याला दिसते. जर आपण एअर लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल जर पाहिलं, म्हणजे आयदर दे कॅन बी लॉन्च आयदर थ्रू दी एरोप्लेन्स ऑर द हेलिकॉप्टर्स थ्रू हे लॉन्च केलं जाणार आहे. आणि कम्पॅरेटिव्हली हे जर लॉन्च केलं जात असेल तर काही जी काही रेंज आहे ऑलमोस्ट काही किलोमीटर्स पासून 3 किलोमीटर पर्यंत 10 किलोमीटर पर्यंत येते. हा त्याचा मिनिंग आहे. दुसरं जे काही पाहिलं जातं की ओनली विथ इन वार रेंजमध्ये, जो वार रेंजमध्ये त्याचा जर इफेक्ट व्हावा जर असं जर वाटत असेल तर या वार रेंजमध्ये जो काही येतो त्याला आपण टॅक्टिकल म्हटलं जातं. टॅक्टिकल याचा अर्थ वार भूमीवरच त्याचा इम्पॅक्ट होणं, ऑलमोस्ट त्याला आपण टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं. आणि जी कन्व्हेन्शनल वॉर्समध्ये वापरली जातात त्याला आपण थिएटर बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं. मोस्टली हे जे काही आहेत त्याचे आपल्याला दोन टाईप दिसतात. जे काही सांगितलं की शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल अप टू 1000 किलोमीटर त्यांची रेंज असते आणि मिडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईल यांची रेंज ही ऑलमोस्ट 3000 किलोमीटर पण असते. पण दोघांचं कॉम्बिनेशन आपण याला
थिएटर बॅलिस्टिक मिसाईल्स असं म्हटलं जातं. बहुतेक राष्ट्र ही या टाईपची मिसाईल बनवण्यासाठी प्रयत्न करतात किंवा त्यांच्याकडे ही मिसाईल्स आहेत. परंतु जो काही नेक्स्ट टाईप्स येतो आपण त्याला इंटरमिजिएट रेंज असं म्हटलं जातं. ही प्रत्येक राष्ट्राची आज एक ख्वाहिश आहे की आमच्याकडं अशा पद्धतीचं लॉंग रेंज बॅलिस्टिक मिसाईल पाहिजे. ती साधारणपणे अप टू मॅक्झिमम त्याची काही स्ट्राईक रेंज येते ती 5000 किलोमीटर पर्यंत येते. परंतु भारताच्या संदर्भामध्ये किंवा इतर देशांच्या संदर्भामध्ये इव्हन पाकिस्तान आणि चायना ही राष्ट्र यावर काम करतात. यालाच म्हटलं जातं इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, म्हणजे फ्रॉम वन कंटिन्युएंट टू द अदर कंटिन्युएंट. म्हणजे या ठिकाणी जर हा अमेरिकन कंटिन्युएंट असेल पण अमेरिकन कंटिन्युएंट जर लॉन्च केलं तर तो या कंटिन्युएंट पासून या कंटिन्युएंट पर्यंत त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे. आणि याच केसमध्ये आपलं अग्नी आणि 5-6 हे वर्कआउट केलं जातं. तर ही जी काही टाईप्स आपल्याला दिसत आहेत की टॅक्टिकल बॅलिस्टिक मिसाईल, थिएटर बॅलिस्टिक मिसाईल, त्यामध्ये शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल, मिडल रेंज बॅलिस्टिक मिसाईल किंवा इंटरमिजिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, ही बॅलिस्टिक मिसाईलची टाईप आहे. आणि शेवटचा टाईप जो काही आहे यालाच आपण जे काही सबमरीन लॉन्च केलं जातं, सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल असं म्हटलं जातं. ज्या राष्ट्रांना सर्वात मोठा कोस्टल एरिया आहे किंवा ज्या राष्ट्रांचं आपण म्हणूया की समुद्र किनारा आणि समुद्र किनाऱ्याचं स्ट्रॅटेजिक महत्व आहे, त्या ठिकाणी ही मिसाईल सर्वात महत्वाची काम करतात. भारताच्या संदर्भात देखील आपल्याकडे K-50 आणि सागरिका ही मिसाईल्स आपल्याला या कॅटेगरीच्या अंतर्गत येतात. दुसरं जे टाईप आपण जर पाहण्याचा विचार केला तर ते मिसाईल कुठल्या भागाकडून कुठल्या भागामध्ये लॉन्च केलं जातं हे देखील बॅलिस्टिक मिसाईलचीच टाईप्स आहे. समॉट एक्सटेंड याच्यामध्ये क्रूज मिसाईल पण येतात. या ठिकाणी जर आपण जर म्हटलं याला नाव दिलेलं आहे STS म्हणजे सरफेस टू सरफेस. नावच दिसताना आपल्याला कळतं की एका भागातून दुसऱ्या भागामध्ये मोस्टली ट्रॅडिशनल वॉरफेअर्समध्ये याचा वापर केला जातो. दुसरा विचार केला जातो सरफेस टू एअर. याचा अर्थ जी काही हेलिकॉप्टर्स आहेत किंवा जी काही एरोप्लेन्स आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठी ही मिसाईल्स या ठिकाणी येतात. तिसरं दिलेलं आहे सरफेस टू सी. मिनिंग याचा अर्थ आहे जरी सरफेस टू सी कोस्टल एरियातून जी काही शत्रू राष्ट्राची शिप्स येतात किंवा सबमरीन्स येतात समॉट एक्सटेंड त्यांना अटॅक करण्यासाठी हा प्रकार केला जातो. आणि दुसरं टू एअर टू एअर्स आहे, म्हणजे एखाद्या राष्ट्राची हेलिकॉप्टर्स विमानं यांना स्ट्राईक आउट करण्यासाठी यांना डाऊन करण्यासाठी सर्वात फास्ट वेगाची मिसाईल्स लागतात. त्यांचा स्पीड हा ऑलमोस्ट हा 4 मॅक पेक्षा देखील अधिक असतो. ती या रेंजची मिसाईल्स येतात. आणि दुसरं जी काही येतात एअर टू सरफेस मिसाईल नेहमी इंडिकेट केलं जातं की जे काही एरोप्लेन्स आहेत एअरप्लेन्स शत्रू राष्ट्राची जी काही मालमत्ता आहे किंवा जे काही स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे त्यांना टार्गेट करायचं असेल तर आयदर विथ द हेल्प ऑफ द GPS सिस्टीम्स आहेत, आयदर विथ द हेल्प ऑफ द लेजर सिस्टीम्स आहेत किंवा IR सिस्टीम्स म्हणूया किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीम्स म्हणूया याच्या तर्फे यांचा टार्गेटचा खात्मा केला जातो. ती एअर टू सरफेस मिसाईल सिस्टीम अशी म्हटली जाते. यातील सर्वात मिसाईल महत्वाचं जे काही आहे अँटी टँक मिसाईल. आजच्या ट्रॅडिशनल वॉरफेअर्समध्ये जे काही टँक्स वापरले जातात, फॉर एक्झाम्पल 1965च्या पाकिस्तान वॉरमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला जे काही पॅटर्न टाईपचे रणगाडे दिले होते त्या संदर्भातील रणगाडे उद्ध्वस्त करण्यासाठी आपल्याला या टाईपची अँटी टँक मिसाईल वापरली जातात. आणि ते आयदर आपण एअरक्राफ्टवरून लॉन्च करू शकतो, हेलिकॉप्टरवरून लॉन्च करू शकतो किंवा दुसऱ्या टँक्सवरून किंवा अगदी सोल्डरच्या शोल्डरवरून देखील लॉन्च करू शकतो. हा जो काही बेस आपण पाहिला तो आपण लॉन्च मोडच्या संदर्भात हा बेस आपण पाहिला. तर विद्यार्थी मित्रांनो, जरी या व्हिडिओचा उद्देश आपल्याला बॅलिस्टिक मिसाईल्स आणि क्रूज मिसाईल यांचा डिफरन्स पाहणं जरी असेल तरी या व्हिडिओच्या थ्रू आपण मिसाईलचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हेही पाहण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात आजच्या टॅक्टिकल वॉरफेअर्समध्ये सर्वात जास्त गरज जी पडते ती क्रूज मिसाईलची पडते. कारण क्रूज मिसाईल्स दे आर द व्हेरी स्ट्रॅटेजिक पॉईंट की अगदी आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये टेररिस्ट अटॅक हा मेजर कन्सर्न आहे. आणि या मेजर कन्सर्नसाठी बॅलिस्टिक मिसाईल इज डेफिनेटली नॉट बी गोइंग टू वर्क आउट. पण या ठिकाणी क्रूज मिसाईल येतील. असं जरी असेल तरी भारताच्या टोटल संरक्षण सिद्धांतामध्ये आजही पृथ्वी आणि अग्नी यांचं महत्व वादातीत आहे. मला वाटतं बॅलिस्टिक मिसाईल आणि क्रूज मिसाईल यांचा संदर्भ आणि फरक तुम्हाला या ठिकाणी इझिली समजला असेल. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our Prime and Pride Motivator.